आपण ना रे रोडची महाराणी तिच्या इथे आलेलो आहोत आणि एंट्रन्सवरती बघू शकता खूप छान असं एंट्रन्स आहे. दोन्ही साईडला आपल्याला विष्णू पाहायला मिळतात. तर आता बघू शकता मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि ना इकडे बघू शकता आपल्याला छान असं आहे ना गजमुख पाहायला मिळतो आहे. खूप छान असं केलेलं आहे बघू शकता आणि डेकोरेशनसुद्धा बघाल ना तेवढंच खूप छान वाटतं. बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे आपल्याला देवी वगैरे पाहायला मिळत आहेत. शंकराचं रूप दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती आहे ना शंकराच्या एका हातावरती आपल्याला देवी पाहायला मिळते. 25 फुटाची देवीची मूर्ती आहे आणि देवीचं रूप बघाल ना अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता मित्रांनो आपल्याला विष्णूचा ना अवतार पाहायला मिळतो. म्हणजे बघू शकता एक साईडला इकडे पिंडी दाखवलेली आहे आणि शेषनागावरती आपल्याला विष्णूचा विश्राम करताना दाखवलेला आहे. कुलस्वामीने तिच्या इकडे आलेलो आणि बघू शकता इकडे आपल्याला खाली आहे ना पोपट दाखवलेला आहे आणि पोपटाच्या इकडे ना वरती बघू शकता कुलस्वामीने आपल्याला उभ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो रे रोडच्या आई भवानीच्या इथे ना आपण आतमध्ये आलो आणि बघू शकता देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामध्ये ना आपल्याला तलवार पाहायला मिळते आणि बॅकग्राऊंडच्या देवीची थीम आहे ना ती आपल्याला कांताराच्या मूवीमधली थीम आहे ना ती पाहायला मिळते. आणि गरुडावरती उभी असलेली आपल्याला देवी पाहायला मिळते. रे रोडची मा चंदनाच्या लाकडापासून बनवलेली मूर्ती पाहायला मिळते. बघू शकता पूर्ण ही मूर्ती चंदनाची असते. आणि असेच म्हणजे ना मित्रांनो या देवीच्या जो सिंहाचे डोळे असतील किंवा देवीचे जे आपल्या डोळे असतील ना ते आपल्याला ना ऑस्ट्रेलियावरून घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपल्याला ना रे रोडला आणि ना या रे रोडला येण्याचं कारण म्हणजेच ना आपल्याला रे रोडच्या ज्या सर्व प्रकारच्या देवी आहेत ना त्याच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि मेन म्हणजे ना इकडच्या देवी आहेत ना एकापेक्षा एक अशा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण आगमनच्या वेळीसुद्धा बघितलं असतील शंकराच्या रूपामध्ये एक देवी होती किंवा मेंढ्यावरची असतील किंवा पोपट असतील त्याच्यावरती विराजमान अशा सर्व प्रकारच्या देवी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहोत. तर त्याला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता आपण आलेलो रे रोड स्टेशनच्या इथे आणि इकडून आपल्याला वॉकिंग 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहेत ना या सर्व आपल्याला देवी आहेत ना एकामागोन पाहायला मिळणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो आपण आहे ना आपल्या पहिली देवी आहे ना म्हणजेच रे रोडची महाराणी तिच्या इकडे आलेलो आहोत. समोर बघू शकता ही आहे ना आपल्याला या वर्षीची देवीची मूर्ती आहे. आणि त्या साईडला आपण बघाल ना तर गेल्या वर्षी जी देवीची मूर्ती होती ना ती आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळते. बघू शकता ही आपल्याला गेल्या वर्षीची देवीची मूर्ती होती आणि तिकडे आपण ती या वर्षीची पाहिली आहे. आणि समोर इकडे ना देवी बसते. तर चला आपण देवीच्या मंडपच्या इकडे आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आपण आहे ना इकडून या समोर आहे ना त्या गल्लीतून आलो आहे आणि या साईडला इकडे आता आपण आतमधल्या साईडला जायचं आहे गल्लीमध्ये. बघू शकता इकडे देवीचा बॅनरसुद्धा लावलेला आहे. आणि आता आपण मंडपाच्या इकडे तो ना म्हणजे बाहेर पोचलेलो आहोत. तर आता मित्रांनो आपण आहे ना रे रोडची महाराणी तिच्या इथे आलेलो आहोत आणि एंट्रन्सवरती बघू शकता खूप छान असं एंट्रन्स आहे. दोन्ही साईडला आपल्याला विष्णू पाहायला मिळतात. सोबतच इकडे हत्ती आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला घोड्याचे असे नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. तर चला इथून आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. तर आता बघू शकता मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि ना इकडे बघू शकता आपल्याला छान असं आहे ना गजमुख पाहायला मिळतो आहे. खूप छान असं केलेलं आहे बघू शकता आणि डेकोरेशनसुद्धा बघाल ना तेवढंच खूप छान वाटतं. बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे आपल्याला देवी वगैरे पाहायला मिळतात. आणि वरचाचं इथे वरतीसुद्धा बघू शकता शिलिंग आणि इकडे समोर आपल्याला देवीसुद्धा पाहायला मिळते. बघू शकता शंकरचा आपल्याला एका हातावरती ना देवी पाहायला मिळते आणि खूप छान असा त्रिशूळ दाखवलेला आहे. नाग पाहायला मिळतो आहे आणि देवीसुद्धा बघाल ना तितकीच सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता आपण आता झूम करतो आहे. या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला विष्णूचा ना अवतार पाहायला मिळतो. म्हणजे बघू शकता एक साईडला इकडे पिंडी दाखवलेली आहे आणि शेषनागावरती आपल्याला विष्णूचा विश्राम करताना दाखवलेला आहे. आणि सोबतच ना इकडे विष्णूच्या बेंबीमधून आहे ना आपल्याला ब्रह्मदेव प्रकट झालेले दाखवलेले आहेत. बघू शकता खूप छान अशी इकडे ना ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. खूप छान वाटतंय बघू शकता. आता ना मित्रांनो आपण आहे ना देवी पाहतोय समोर स्क्रीनवरती. बघू शकता दोन्ही साईडला ना आपल्याला हत्ती पाहायला मिळतात आणि ना खूप छान अशी आपल्याला देवी पाहायला मिळते. बघू शकता शंकराचं रूप दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती आहे ना शंकराच्या एका हातावरती आपल्याला देवी पाहायला मिळते. 25 फुटाची देवीची मूर्ती आहे आणि देवीचं रूप बघाल ना अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता एका हातामध्ये देवीची आपल्याला पृथ्वी दाखवलेली आहे, एका हातामध्ये आग प्रज्वलित होते दाखवलेली आहे. सोबतच हातावरती चक्र दाखवलेलं आहे आणि देवीच्या डोक्यावरती आहे ना मित्रांनो आपल्याला शेषनाग पाहायला मिळतो आहे. खूप छान वाटतं आहे बघू शकता. आणि शंकराचं रूपसुद्धा ना तितकंच सुंदर आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघू शकता. आणि इकडे ना येण्याचं खासियत म्हणजे ना मित्रांनो आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप छान असा ना आपल्याला महल टाईप डेकोरेशनसुद्धा तितकंच पाहायला मिळतो आहे. आणि या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो मंडळाच्या आहेत ना सर्व लेडीज आहेत ना महिला त्या इकडे देवीच्या प्रसादाची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे.
पुढे इकडे बघू शकतो मित्रांनो, रे रोडची महाराणी आहे ना, तिचा जो इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. आणि इकडे मागे सुद्धा स्केच बघू शकता, खूप छान पाहायला मिळतं आपल्याला स्केचसुद्धा. आणि इकडे प्रसादालय सुद्धा चालू आहे. आणि समोर तिकडे खालच्या साईडला सुद्धा बघाल ना तर मित्रांनो आपल्याला गट मांडलेले पाहायला मिळतात. तर मित्रांनो समोर तिकडे ना रे रोडची महाराणी आपल्याला बसलेली पाहायला मिळते. आणि त्याच्या तिकडे ना 2 मिनिटाच्या पुढे अंतरावरती आलात ना तर रे रोडची कुलस्वामिनी तिचा मंडप इकडे आपल्याला पाहायला मिळतो. तर चला आपण आता रे रोडची कुलस्वामिनी आहे तिचं दर्शन घेऊया. तर आता मित्रांनो आपण आहे ना रे रोडची कुलस्वामिनी तिच्या इकडे आलेलो आहोत. आणि बघू शकता इकडे आपल्याला खाली आहे ना पोपट दाखवलेला आहे. आणि पोपटाच्या इकडे ना वरती बघू शकता कुलस्वामिनी आपल्याला उभ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. एका हातामध्ये ना देवीचा त्रिशूळ दाखवलेला आहे. आणि प्रभावळमध्ये देवीच्या मागच्या साईडला ना बघाल ना शेषनाग पाहायला मिळतो आहे. आणि सोबतच देवीचं रूपसुद्धा बघाल ना तितकंच गोड आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप छान वाटते. ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता. आणि तितकंच आहे ना पोपटसुद्धा आहे ना त्याचासुद्धा नक्षीकाम केलेलं असेल ना ते सुद्धा खूप छान वाटतं आहे. आणि या मूर्तीचं ना मित्रांनो मूर्तिकार आपले जे परेल वर्षापूर्वी अरुण दत्त आहेत ना त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. खूप छान वाटते. त्या साईडला इकडे बघू शकतो मित्रांनो देवीचा ना प्रसाद दाखवलेला आहे, म्हणजे नैवेद्य दाखवलेला आहे. आता आपण देवीसुद्धा तिथे जवळून बघतो आहे. बघू शकतो खाली आहेत ना आपल्याला पोपट दाखवलं आणि त्याचा पिसारासुद्धा बघाल ना खूप छान नक्षीकाम केलेलं आहे. सोबत या पोपटाच्या डोळ्याची सुद्धा आहेत ना जे आखणे ना ती सुद्धा बघू शकता खूप छान वाटते. आणि त्याच्यावरती देवीसुद्धा तितकीच विराजमान झाली. देवीसुद्धा तितकीच छान वाटते बघा. आपण आता झूम करून बघतो आहे. खूप छान असं देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळतं इकडे. तर मित्रांनो रे रोडची कुलस्वामिनी ना तिच्या तिथून पुढे 2 मिनिटाच्या अंतरावरती आलं लेफ्ट साईड घेतलात ना तर आपल्याला रे रोडची आईबावानी तिचा मंडप पाहायला मिळतो बघू शकता. आणि आता आपण रे रोडच्या आईबावानीचं दर्शन घ्यायला जाऊया. तर मित्रांनो रे रोडच्या आईबावानीच्या इथे ना आपण आतमध्ये आलो आणि बघू शकता देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळतो आहे. खाली आपल्याला ना वराव दाखवलेला आहे, म्हणजे डुक्कर भाग दाखवलेला आहे. आणि त्याच्यावरती नाही बसलेली आपल्याला देवी पाहायला मिळते बघू शकता. देवीच्या एका हातामध्ये ना आपल्याला तलवार पाहायला मिळते. आणि बॅकग्राऊंडच्या ती देवीची थीम आहे ना ती आपल्याला कांतारा ज्या मूवीमधली थीम आहे ना ती पाहायला मिळते बघू शकता. खूप छान अशी देवीचं रूपसुद्धा पाहायला मिळतं आहे. बघू शकता इकडे मित्रांनो खाली आपल्याला ना देवीच्या स्केचसुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि आपण देवी आता जवळून पाहतो आहे, म्हणजे बघू शकता खाली आपल्याला वराह पाहायला मिळतो आहे. खूप छान असा याच्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यावरचे जे कलर काम असेल किंवा नक्षीकाम केलेलं असेल ते सुद्धा खूप छान वाटतो आहे. आणि देवीसुद्धा तितकीच छान आपल्याला पाहायला मिळते बघू शकता. कांतारा थीम असलेली देवी आहे. तर आता मित्रांनो आपण आहे ना आपल्या चौथ्या देवीच्या इकडे आलेलो आहोत, म्हणजे रे रोडची मा आहे ना त्याच्या इकडे आपल्याला आलेलो आहोत. आणि आपण त्या देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. बघू शकता समोर आपल्याला देवी पाहायला मिळते. गरुड आहे आणि त्याच्यावरती आपल्याला देवी उभ्या स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. 6 हात असलेली ही देवी आपल्याला पाहायला मिळते. आणि एका हातामध्ये आपल्याला त्रिशूळ दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आहे, परशू दाखवलेला आहे. खूप छान अशी ही सुद्धा एक देवी आपल्याला पाहायला मिळते इकडे. बघू शकता इकडे मित्रांनो आपल्याला रे रोडची महा पाहायला मिळते. आणि इकडे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या फ्रेम पाहायला मिळतात. ही आपल्याला गेल्या वर्षीची जी रे रोडची महा होती ना तिची आपल्याला फ्रेम पाहायला मिळते. आणि इकडे सुद्धा बघू शकता खूप छोट्याशी देवीची एक मूर्ती ठेवलेली आहे, ती सुद्धा तितकीच छान वाटते. आणि ही सुद्धा मूर्ती बघायला मित्रांनो आपल्याला गरुड दाखवलेलं आहे. आणि गरुडावरती उभी असलेली आपल्याला देवी पाहायला मिळते रे रोडची मा. खूप छान वाटते मूर्ती बघा. आता मित्रांनो आपण रे रोडच्या आहेत ना 4 देवी आपण पाहून झालेलो आहोत. आणि आता आपण स्टेशनच्या इकडे आलेलो आहोत. सुरुवातीलाच आहे ना आपण बघितली ती रे रोडची महाराणी पाहिली. आणि तिच्यात पुढे 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला रे रोडची कुलस्वामिनी पाहायला मिळते. आणि त्याच्यात थोडा अजून 2-4 मिनिटाच्या पुढे गेल्यानंतर ना आपल्याला लेफ्ट मारावं लागतो. आणि लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच आहे ना रे रोडची आईबावानीचं दर्शन घ्यायला मिळतं. आणि त्याच्याच अजून 5 मिनटं थोडं पुढे गेलात की शेवटी आपल्याला रे रोडची मा आहे तिचं दर्शन घ्यायला मिळतं. आणि सर्व देवीतनं पाहाल ना तर खूप छान अशा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे एकापेक्षा एक अशा पाहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला देवीचं वेगवेगळं रूप पाहायला मिळतं. म्हणजेच जे खाली वाहन वगैरे होते ना ते आपल्याला सर्व ठिकाणी वेगवेगळं पाहायला मिळालं. खूप छान अशा देवी होत्या त्या. आणि एक सांगायचं म्हणजे ना इकडे जर तुम्ही येत असाल ना तर मित्रांनो शक्यतो दिवसाचे या, कारण संध्याकाळच्यात ना पूर्ण रोड आहे ना सामसूम असतो. म्हणजे असं आपल्याला आजूबाजूला आपल्याला आमची पब्लिक थोडी कमी पाहायला मिळते. त्याच्यामुळे जर येत असेल तर दिवसाचेच या. आणि रोडसुद्धा तर खूप असे खराब आहेत, म्हणजे पाणी वगैरे साचले आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामुळे येत असाल दिवसाचं चालत तर खूप आपल्यासाठी बेटर आहे. तर आता मित्रांनो इकडून आपण सँडस रोडला जाणार आहोत. आणि तिकडून आपण आहे ना उमरखाडीची ती देवी आहे ना ती पाहणार आहोत. आणि त्या देवीची खासियत आहे ना ती आपल्याला तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी सांगतो. तर त्याला आपण आता भेटूया डायरेक्ट उमरखाडीच्या देवीच्या इथे. तर आता आपण आहे ना मित्रांनो आपली उमरखाडीची देवी आहे ना तिच्या इथे आलेलो आहोत. स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला ही देवी पाहायला मिळते.
आणि आता इकडे आपल्याला देवीची आरतीसुद्धा चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता पण आहे ना उमरगाडीची देवी आहे ना तिच्या इकडे आलेलो आहोत आणि मूर्तीसुद्धा बघा ना अतिशय सुंदर अशी आपल्या इकडे मूर्ती पाहायला मिळते. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे आपण मगाशीच म्हटलं होतं की ही मूर्ती आहे ना पूर्णपणे आपल्याला ना चंदनाच्या लाकडापासून बनवलेली मूर्ती पाहायला मिळते. बघू शकता पूर्ण ही मूर्ती चंदनाची असते. आणि विशेष म्हणजे या देवीचं आगमन किंवा विसर्जन होत नाही मित्रांनो. दरवर्षी आहे ना ही देवी इकडे मंडपातच असते आपल्याला इकडे, म्हणजे नवरात्र उत्सव सुरू होतो त्याच्याविषयी या देवी आहे ना इकडे आणून तिच्या जे पूर्णपणे जे फोल्डिंग केलेली असते ते आपण इकडे व्यवस्थित लावून घेऊन पूर्ण अशी देवी आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक वर्षानं आपल्याला एक वर्ष उभ्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर एक वर्ष आपल्याला बैठक स्वरूपामध्ये ही देवी पाहायला मिळते. आणि या देवीच्या मेन खासियत म्हणजे ना मित्रांनो, या देवीच्या जो सिंहाचे डोळे असतील किंवा देवीचे जे आपले डोळे असतील ना ते आपल्याला ना ऑस्ट्रेलियावरून घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि सोबतच या देवीच्या डोळ्यांमध्ये पाहिलं ना तर आपल्याला असं उभे उभ्याचे जे खरोखर डोळे असतात ना ते पाहायला मिळतात. होऊ शकता. तर आता मित्रांनो आपण आहे ना उमरखाडीच्या आईच्या देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहेत. आणि सुरुवातीला आपण आहेत ना रे रोडच्या 4 देवी होते त्यांचं दर्शन घेतलं आणि इकडून आपला उमरखाडीच्या देवीचं दर्शन घेतलं. सर्व देवी आहेत ना आपल्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आणि हा व्हिडिओ तर आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.